तर आता आपली सकाळ झालेली आहे, पण आपला व्लॉगर त्याची काय सकाळ झालेली नाही आहे अजून तो मेलेलाच आहे. बघा याच्याकडं तुम्हाला मी बोलतो हा मेलेला आहे, हा बोलतो नाही मी बरोबर इंजेक्शन घेतलाय एक दुसरा पण घेणार आहे, बट नो इट्स डेड. आता निघायचा टाइम झालाय, सगळ्यांनी तयारी झालेले आहेत, त्याला चहा पिऊन नाश्ता करून मोकले. हा पण रेडी झाला पूर्ण, आता बॅग पॅक करतो निघायचं तर. आणि हा अजूनपर्यंत झोपलेला आहे. रात्री किती वाजता उठला काय माहिती, 3-4 वाजता उठला, माझ्या साईडला रील बघत बसलेला. माझी पण झोप मोड गेली आणि खूप घाण सवय आहे. आणि आमची रचिता आलेली आहे कानवरती करत करत, पण तिचे कानाला त्यांनी कान लावले, मानेला कान लावलेत काय माहिती का. हा आता लावते ते कानाला कान लावते ती भेटला झाला. अच्छा किती स्वतः तारीफ करून घेते ती, परत तारीफ करून घेते ती की मी क्यूट दिसते याच्यामध्ये कानामध्ये. मी नाही बोलली, तू स्वतःच बोललीस, व्हिडिओ मध्ये आलाय. हा काय माहिती तिला ते कानं काय आवडतात. ठीक आहे. आणि आमचा हा काय उठत नाही, कधी उठणार काय माहिती, रात्रभर जागा आहे. आता परत बस मध्ये परत हा आता बस मध्ये परत असा चुकवणार आहे. सगळे निघाले का पालती गरम करायची आणि रात्रभर जागा होता, आता झोपलाय आणि परत बस मध्ये झोपणार, परत असा चुकवणार. बदाम बिदामची कमी नाही त्याला झोपेची कमी आहे. ठीक आहे बघू आता कधी उठते. चल तेच ते काय आम्हाला बोलले ते आता ठाकूर ग्रुप आणि नाईक ग्रुप यांची चुकीचा हा ठाकूर पाटील नाईक यांचा हा शेवटचा आणि तिसरा आणि शेवटचा दिवस. आणि या दिवसामध्ये आता राहिलेत फक्त 2 गणपती. आतापर्यंत आमचे झाले 6 गणपती, म्हणजे अष्टविनायकपैकी आता 5वा गणपतीला आम्ही चाललोय. आणि आमच्यापैकी तो 7वा गणपती आहे ओझरचा विघ्नेश्वर. रांजणगावमधून निघालो आणि आता 1 तास 20 मिनिटांनी आम्ही थेट ओझरला पोहोचणार. तिथलं दर्शन घेऊन मग प्रयास करणार पुढच्या गणपतीला लेण्याद्री गिरिजात्मक. मग तिथे पोहोचू आणि ओझरला गेल्यावर पूर्ण सविस्तर माहिती मी ओझरची सांगेन. धन्यवाद. क्या बात आहे. आता जसं आपण उजरला पोहोचू आता मामा इन्फॉर्मेशन देते, पण आपला व्लॉगरला काही एनर्जी आली नाही. तो आहे कोमामध्ये गेलेला आहे, कन्झर्व करतोय कंझर्व करते. यार 3 दिवसातून कंझर्व करते एनर्जी. काय कम निकलेगा तेरा एनर्जी, निकलेगा. एक घन से निकलेगा, दूसरे घन से भी निकलेगा. आवाज कमी करा. काय आता काय बोलू तुला आता काय ऐकतो मी. करोडो जातील म्हणून अरे करोड आलं ना तर पहिला माझ्या नाव फोन थोडे करून देतो. काय प्रॉब्लेम नाही. कोणी माझ्यामधून कोणतं नाव टाकायचं गावाला करायचं कोणी आपल्याच आहे. आत्याचा आवाज कमी झाला का आत्या पाडला मेडिकल दिसते आणि म्हणून काय झालं तर मी तुझं पाहिजे कोण पोरं पास झाले बायका एक पोरांवर आयुष्य काढतो. आता आपण पोहोचू ओझरला. आणि लाईक ऑलवेज आर व्लॉगरवाला माणूस भेट. थांबा येईल एनर्जी येईल. पूर्ण बस मध्ये झोपलेला आहे, पूर्ण बस काढलेले. आता एनर्जी दाखवेल चालू आहे ना रे. हा चालू आहे. पूर्ण बस मध्ये झोप काढलेली आहे आणि आता तो एनर्जी मध्ये बोलणार. एडिट तर मीच करणार आहे. बघू एडिट मध्ये काय कट करते, काय ठेवते, किती स्वतःला ग्लॅमराईज करते. ग्लॅमराईज करायला त्यांनी व्हिडिओ मध्ये काहीतरी बोलावा, काहीतरी करावा, तेव्हा तो टाकेल ना. मामा आता आपण आलेलो आहोत ओझरला. तुम्ही काय अपूर्ण माहिती दिली ती आता पूर्ण करा ती माहिती. पुढे जरा दर्शनाची रांग होऊ दे. मग मामा एवढा आठवतात आता टोल लागलेला आहे इथे. आता टोल मध्ये आलो 100 रुपये जाणार. आता 100 रुपये भरले आपण.
100ची पावती मागितलेली आहे, 100ची पावती हातात आलेली आहे. आता गाडी चालू आता गाडी चालू झालेली आहे. टाकलेला आहे. काय रे काय काय का रिपोर्ट आपण क्लेम करू ना कंपनीचा. अच्छा, आता तरी तिकीट नीट सांभाळून ठेवा. रिएम्बर्समेंट साठी आपण टाकणार आहोत. भाऊजींच्या कंपनी टाकायची आहे. भाऊजीची कंपनी टाकणार, मामांची कंपनी टाकायची आहे. कोणाला भेटणार आहे का रिएम्बर्समेंट? कोणाला भेटणार आहे का? अरे हो, अरे अरे इथे पार्किंगची सुंदर सोय केलेली आहे. इकडे उतरूया ना, उतरूया आपण. मस्त आहे की नदी किनारे. चलो 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 आता आपण भेटूया चला. मंदिराच्या रांगेत. तर मंडळी, आपण आता आलो आहोत ओझारला, ओझारच्या गणपतीला. आणि ती सर्वात चांगली गोष्ट वाटलेली आहे विनायला, ती म्हणजे टॉयलेट. बघा, हा इतका झोपला असताना काय टॉयलेट पण अप्रिशिएट करायचं का वाटतंय. हा एवढा झोपला. बघा कसं केलंय आणि कसं आतून केलंय. पण तसंच मेंटेन ठेवलंय. पण लोक आपली जशी आहेत आत पण विमल थुकलेला आहे. ते तर आता गव्हर्नमेंट करून आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की दररोज येऊन साफ करतील. तर लोकांनी पण थोडं करावं, काहीतरी विचार करावा. प्लीज बनवलंय चांगलं तर त्याला चांगलं ठेवावं. बोलो जुबा केसरी. आता आपण बघणार आहोत सुंदर अशी नदी आहे. ती कुठली नदी आहे रे? ते मॅपवर बघ कुठली नदी आहे. आपण मॅपवर बघून तुम्हाला सांगू कुठली नदी आहे. ती खूपच चांगली नदी आहे. असं एकदम थंड थंड वाटते. आणि इथं आपले काका मच्छी तर पकडतात. अशा मच्छी भेटली का नाही माहिती नाही, पण पकडतात. असे मच्छी पण खूप भेटलेली आहे ना इथं. असे बघू शकतो मी, त्यांच्या जाळ्यामध्ये खूप मच्छी अटकलेली आहे. भेटलेत जाळीमध्ये ठेवलेत ते. आणि अशी सुंदरशी नदी आहे. आणि तिथे एक सॅटेलाइट आहे. घेतो सॅटेलाइट घेतो. चमन चापली चपना. आणि आता मच्छी बघूया. विनाला खूप मच्छी आवडते. एक नंबरचा तो मच्छी खादे आहे. मस्तपैकी मामाने मच्छी पकडली बघा. मोठे पकडले. मोठे मच्छी पकडलेले आहेत. कुठला आहे मामा आपला? काढू का एक बाहेर? नको हा? पलतील दे. नको राहू दे. अरे मी पकडीन बरोबर. नको चल पकडीन बरोबर. दुसऱ्याने शिकार नजरेनं टाकाय, स्वतः शिकार करायची. कुठला मासा आहे हा? चिलापी. आपल्याला आता फंटूस पण असते ना सेम. मला फटाफट भेटतात. बघू आता लागते का मामा काय. येतो का आपणच बॅड लक आहोत. आपण पण ट्राय करू. आता भेटते का बघूया. हात येते मध्ये कुछ मिल रहा है क्या? फंटूस. आणि अजून कशी लागलेली अशी उत्तर एक नंबर छोटी लागलेली आहे, पण लागली आहे. पण ठीक आहे चालेल. चल शिकारी बघितले की खाल खाण्यासाठी सेल्फ सफिशियंट. चलो. राजचा धगधग झालं. राजला धगधग होते कारण का राजची बॅटरी तर उतरत आलेली आहे. राज बोलतो माझी बॅटरी उतरते. भेटला का परत? विनय तू पण लागला असं भेटल. चला मी तर डायरेक्ट आत उतरतो. विनय आता डायरेक्ट आत उतरणार आहे मच्छी पकडण्यासाठी. त्याच्या अंगात थोडी पण एनर्जी नाही, पण तो बोलतोय माझ्या एका घाण्याला फक्त इंजेक्शनची गरज आहे, मग मी पाण्यात जाऊन मच्छी पकडणार. फुल ऑन एनर्जी होईल मला. आता तुम्हाला आम्ही दाखवू ओझारचा गणपती. चलो. ओझारचा इतका छान मंदिर असा. आमचे ब्लॉगरचा वाईब्स खूपच चांगले आहेत. इथं मला इतका चांगला वाटला ना का लाईन फटाफट चालली. आणि दर्शनाच्या लाईनीपेक्षा जास्त एक्झिटची लाईन आहे. तुम्ही बघा एक्झिटसाठी खूप जास्त गर्दी आहे. आणि अशी एकदम चांगली रांग चाललेली आहे आपली दर्शनासाठी. आमची मंडळी तिकडे आहेत आणि मामा आमचे राहिल्याची इन्फॉर्मेशन देणार होते. त्यामुळे आम्हाला वाटतं त्या लाईन तोडून पुढं जायला लागेल, मामाची भेटायला लागेल. मामा व्हॉट इज स्पेशल अबाउट दिस टेम्पल? वेल यू सी दिस टेम्पल इज व्हेरी स्पेशल. दिस इज व्हेरी नाईस टेम्पल. बघू आपण पुढे. खूप सुंदरसं मंदिर आणि खूप छान झाडं पण लावलेलं तुम्ही बघू शकता. हा विनयला बोलायचं. विनय काय लफडा झालेला आहे.
आपला झालेला आहे. आता इथे आपण बघू शकता की देवस्थानची पण मंडळी बघूया आलेली आता आहेत. किती लोक पडतात. देवस्थानची मंडळी आलेले आहेत आपला सॉल्व करायसाठी. बहुतेक solve झालेलं आहे. देवस्थानवाले बोलतात त्या दोघांना बाहेर काढा आणि त्यांना भांडू द्या. आम्हाला मामा थांबायला लागेल. मामाला दर्शन करायला थांबा इथे. वी नीड टू आता खूप छान असा सीन आहे वरनं बघा तुम्ही. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जय. ह्या माणसाला पूर्ण बसमध्ये एनर्जी जो पण आता शेवटी याने एनर्जी काढलेली आहे. थोडासा कमी पडला आवाज पण शेवटी कुठून तरी आवाज काढला. नाही फिरत आम्ही आवाज काढला. तो बोलते 1 गुणला मला इंजेक्शन पाहिजे अजून तेव्हा एनर्जी येईल. बट आवाज होता खूप छान आवाज होता. खूप मोठा आवाज त्याचा भलट आवाज होता. आता आपल्या आपण दर्शन घेणार होतो तो आपल्या आता इकडनं अशी एंट्री आहे. तर आपलं जग आता असं दर्शन झालेलं आहे. खूपच चांगलं असं मंदिर आहे. खूपच चांगली सराउंडिंग आहे. खूपच चांगलं दर्शन झालेलं आहे. लाईन एकदमच छोटी होती आणि मामा आहे तिथं आहेत. खूप असं मला खूपच विनयला तर हा न गणपतीचा मंदिर खूपच छान आवडलेलं आहे. बेस्ट मंदिर आहे. बेस्ट सराउंडिंग आहे. बेस्ट. अजून एक आणि बाकी आहे. एक बाकी आहे. 7 हा बेस्ट वाटला. हा चांगलं वाटलं. खूप काही झाडं वगैरे लावले तर खूपच चांगलाच ॲम्बियन्स देत आहे. फ्रेश वाटलं. आता मामा आहे तिला आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन. मामा मामीला शोध. मामा आत्याला शोधते. आता आलंच मामा इन्फॉर्मेशन द्यायला. मामा बोला. आता आमचा हा अष्टविनायकामधील 7वा आमच्या कुटुंबातर्फे आणि अष्टविनायक श्री क्षेत्रामधला हा 5वा गणपती ओझरचा गणपती आहे. 5वा गणपती ओझरचा विघ्नेश्वर लांब रुंद आहे मूर्ती जड जवाहीर त्याच काय सांगू श्रीमंती डोळ्यामंदी मानक हिरा शोभतो कपाळी चारी बाजू तटबंदी तुझे उंच मंदिर ओझरचा विघ्नहर्ता स्वयंभू जसा विघ्नहर्ता स्वयंभू जसा अष्टविनायका तुझा महिमा कसा. हा अष्टविनायका ओझरचा हा आमचा 7वा गणपती आता इथे कंप्लीट झाला. आता आम्ही पुढच्या प्रवासाला जाणार 8वा गणपती आमचा लेण्याद्री असेल आणि अष्टविनायकामधला तो 6वा असेल. तर भेटूया आता पुढे अष्टविनायकचा आमचा 8वा गणपती लेण्याद्रीला. आणि ही मी घेतलेली आहे धूप. ही याच्या पवित्र निर्माल्यापासून बनवलेली धूप अगरबत्ती फक्त 50 रुपये. नाही मामा आपल्याला या पैसे नाही दिले. नाही आम्ही कट करू. आम्हाला पैसे काही भेटलेले नाहीत. मामा खाली फुकट हे करतात. दिस इज नॉट अ गुड थिंग. आपण बघूया असा तर सुंदरशी अशी राम मूर्ती आहे. श्री रामजींची मूर्ती आहे. अजून पण मूर्ती आहे. खूपच चांगलाच असा हा देखावा आहे. मामाने सांगितलं की बुरुज आहे. हा तो बुरुज पूर्ण असे वॉल आहे चार बाजूला. मुलाला बोलतो बुरुज. हा पण खूपच छान आहे. आता आम्ही थोडासा फोटो काढू इथे. चला 2-3 फोटो काढू आणि निघूया. हां चला बाय. आता डायरेक्ट लेण्याद्री ना. अष्टविनायकामधला 6वा आणि आपल्या ग्रुपमधला आपल्या टूरमधला हा शेवटचा गणपती असेल लेण्याद्री. त्यावर तरी लहान मुलांनी माकडांपासून सावध राहावं. तिथे माकडांची साम्राज्य आहे. माकडांपासून सावध राहा आणि कोणी हातात काय ठेवू नका. मोबाईल बॅग वगैरे काय ठेवू नका. मोबाईल ओढणी वगैरे ठेवू नका. माकड उचलून देतात. पण ठेवू नका म्हणजे ठेवू शकतील आणि मोबाईल नेतात. त्याच्यामुळे काही मौल्यवान आपल्याला नाही 15 किलोमीटर आहे इथून. अर्ध्या तासात आपण पोहोचतो. व्लॉग निघलेला आहे. पूर्ण दमलेला थकलेला आहे. नाही थकलोय. नाही कॅमेरा आला. आता कॅमेरा येतो त्याच्या अंगात ताकद येते. नाही तर पूर्ण असा त्याचा डोस झालेला आहे. आमचा कवी सांगत जास्त ताकद आहे. एनर्जी युटिलाइज करतो मी प्रॉपर. एनर्जी युटिलाइज नाही. त्याच्या अंगात एनर्जीच नाही. एनर्जी कन्झर्व करावी लागते. कन्झर्व करायला लागते. ही आमची आहे उल्कापिंड आहे. नाम ढंग से ले.
उल्का पिंडाजीनी आपल्या उल्कावर पडलेली आहे आणि ती सोबत आहे खुशी. शी इज नॉट व्हेरी खुशी राईट नाव बट शी विल बी. रचिता आमची रच्चू ती पण टाकलेली आहे पूर्ण. ती पण पूर्ण ड्रेन आउट झालेली आहे. लाईक हर व्हेरी व्हेरी फेवरेट ब्रदर. खूप एनर्जेटिक आहे तुझ्यासारखी नाही मी मेलेली. मी चालू शकते एवढा कॉन्फिडन्स मला आहे. चालू शकते ना आता अंगात ताकद आहे का? हा खूप आहे. खूप आहे. जाऊ विनाला घेऊन. आणि आमचे गुड्डू भैया आगे लंगड़ा त्यागी आ चुके हैं हमारे. अभी लंगड़ा त्यागी करेंगे व्लॉग. व्लॉग करतील आता आमचे लग्नात त्यागी ना. मी पकडणार. पकडतो का? पकड ना. अरे घे ना. तर आता आपण लेण्याद्रीला पोहोचलो आहोत. आता बोललो मी सगळा दाखवलं वर सगळं. चढायचंय माहिती नाही काय हालत होईल. नीज ऑलरेडी गेलेले आहेत. स्पॉट मारून ऑलरेडी फाटलेत. ते आता सर्व बाहेर निघतायत. बघूया कसा होतो वर जास्तपर्यंत हालत. आणि हा आमचा पृथ्वी शॉ जो की पूर्ण डक वर आउट होतो. आता याचं दुसरं नाव पडणार आहे मुलुंडचा डकमॅन नाही मुलुंडचा डक. आणि या स्वस्तिक दादा ज्याला बॅटिंग करता नाही येत. अरे तू आहे ना पिचो आहे बाबा. तुला मी दाखवतो बॅटिंग कशी करतात. तुला दाखवतो मी. एक यॉर्कर मार पाय तुटेल तुझा. अरे पहिले बॉल होते तुझा. जेव्हा बॉल लिहिला तेव्हा पाय तोडत बस. आणि आपले खूप सारे लोक आहेत ते इंजर्ड झालेले आहेत त्यामुळे सगळे बसमध्ये थांबलेले आहेत. पण आपण नाही. आपण चाललोत पुढं. रचिताचा सुंदरचा प्रश्न आहे. त्याला माकड दिसलं नाही पण मी बोलतो रचिता तू कधी आरसात बघितला का? रचिता तुला माकड. ठीक आहे. खूपच मी ढकलू शकते. हा खूप वाईट जोक होता. एनी हाव काय आला काय सीन झाला रिक्रिएट कर. अरे मी मामांना बोललो मामा आत्या इज स्ट्रगलिंग टू क्लाइंब प्लीज हेल्प हर. बोलले मी धक्का देतो डायरेक्ट. मामांचा डोलाच कधीपासून मी बघते. मामांचा थोडासा विचाराचा भरकटलेले आहेत. मामा बोलतात की मी दुसरी बघून ठेवलेली आहे. मला वाटतं मामा फुल प्लॅनिंग मध्ये आहेत. तुझी डबल चीन येते. ही आमची स्टाईलीच आहे. तिला प्रत्येक गोष्टी प्रॉब्लेम असते. तो हे दिसलं ते दिसतंय पण तिचा ऍक्च्युअल प्रॉब्लेम आहे की ती दिसत नाही. हात लांब करायला बोलते. तू पूर्ण दिसते. कोणाला तुझे दाढी तर नाही बघायला लागणार. आमची बघा बहिणी अशा असतात. तिला काय आणि आमचे भाऊ नालायक असतात. काही काम धंदा नाही. दमलीस.